नमस्कार. आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे. परंपरेनुसार आपण आपल्या धर्मानुसार नेहमीच नवीन घर घेतले की वास्तुशांत करतो आणि माझ्या पहिल्या घराची ही माझी पहिली वास्तुशांत. सोहळं नेसलं, घर सजवलं आणि तयारीला लागलो. तयारी करताना मजा आली आणि वास्तुशांत पूर्ण होताना सुद्धा सुख समाधान या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील. आला याचा कॅमेरा. ही माझी मावशी, ही माझी म्हातारी म्हणजे आजी. आजोबा जरा राजेशाही थाटात असल्यामुळे त्यांचा आपण नंतर दाखवूया चेहरा. काय करतेस? काय करतेस? काय करत नाही, हार करते. हार करते. तू? मी पण हार करते, तुझ्या आईला मदत करते. वा, आणि मला पण मदत करते. ए भाईजा, मोबाईल गेला इथे माझा उपवास आहे आणि हे खातायत. मला सफरचंद खावी लागतायत. काय वाटत नाही तुम्हाला? जरा मी खातोय आणि तुम्ही. खूप छान वाटतंय तुला अन्न खाताना. आम्ही खूप खात असतो. मी उपाशी आहे, सफरचंद खातोय, केळं खातोय. त्याला उपाशी नाही म्हणत, त्याला उपाशी म्हणत नाही. छान खिचडी वगैरे खाल्ली. मी आयुष्यात कधी उपवास नाही केला म्हणून आता तो ऍटलीस्ट बारीक होशील. बारीक व्हायची गरज आहे. आणि नमस्कार करायचा. मग आईला नमस्कार पहिला करायचा, मग बाबांना नमस्कार करायचा आणि घरात सगळी जेवढे वडील माणसं आहेत त्या सगळ्यांना नमस्कार करून इथे येऊन बसायचं. शांडिल्य गोत्र उत्पन्न हा स्वतःचं नाव म्हणायचं. भूपेंद्र शर्मा अहम अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां आयुः आरोग्यम् ऐश्वर्य अभिवृद्धी. ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट केला कामाचा. या ऍप्लिकेशन फॉर्मला संकल्प असं म्हणतात. या संकल्पामध्ये जसं ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये वेगवेगळ्या झेरॉक्स जोडतो आपली एलिजिबिलिटी प्रूव्ह करण्याकरता, तसं इथे आमचं गोत्र कुठलं, आमची कुलदेवता कुठली, आम्ही कुठून आलो, मामाचा गाव कुठला इत्यादी देवतांपासून ते स्वतःचं गोत्र आणि नाव इत्यादी उल्लेख करून ते आधार कार्ड जोडलेलं आहे सगळं त्या संकल्पाला. आणि असा मी आज हे काय करतोय तर वास्तुशांती करतोय. कशासाठी करतोय त्याची सगळी कारणं आहेत. वास्तू निर्माण होताना अनेक प्रकारचे दोष असतात. ते दोष एरर म्हणून ह्या सुखामध्ये आमच्या येतात. या घरात सुखाची अपेक्षा जेव्हा आपण करतो तेव्हा इथे खड्डे खणून अनेक प्राण्यांचा वध झालेला आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्म जीवजंतूपासून मुंग्या बेडकांपासून सगळ्या प्राण्यांचा वध करून हे कन्स्ट्रक्शन झालंय जमिनीत खड्डे करून. आणि त्या प्राण्यांच्या निवासाची व्यवस्था नाहीशी झाली आणि आमच्या निवासाची व्यवस्था झाली. म्हणजे एरर तर येणारच. त्या एररला आम्ही दोष असं म्हणतो. कोणकोणते दोष लागतात ते दोष आहेत.
तसंच ही वास्तू ज्या ठिकाणी आता बांधली आहे तिथे पूर्वी काय होतं आम्हाला माहीत नाही. त्या बिल्डरने काही झाडं तोडली असतील, काही लेवल जमिनीची करण्याकरता दगड फोडले असतील, इकडची माती तिकडे तिकडची माती इकडे असं करून पाण्याचे प्रवाह बंद केले असतील निसर्गातले, तर त्याचाही दोष लागतो आपल्याला. तो दोष निघून जावा म्हणून, आणि जशी शास्त्राने सांगितली आहे तशी आमची वास्तू नाही आहे. शास्त्राने सांगितलेली वास्तू अशी आहे, असं घर असलं पाहिजे. याला चौसष्टी वाडा म्हणतात. ह्या इकडे अशा 9 खोल्या, इकडे 9 खोल्या, इकडे मध्ये 7 आणि इथे 7, अशा 32 खोल्यांचं घर म्हणजे शास्त्राने सांगितलेली वास्तू. त्याला चारही बाजूला दरवाजे असतात. आपण विचारतो गुरुजींना, आमचा दक्षिणेला आहे काय करायचं, उत्तरेला आहे कुठला चांगला, असं काय नसतं. चारही बाजूला दरवाजे सांगितलेले. प्रधान दरवाजा हा उत्तरेकडचा असा, त्याच्यानंतर पूर्वेकडचा, त्याच्यानंतर पश्चिमेकडचा, आणि हा कनिष्ठ दर्जाचा दरवाजाचं फक्त असेल तेवढंच एकच तर, मग तो कनिष्ठ दर्जाचा आहे म्हणून त्याच्यावरती पण उपाययोजना आहे. असं पाहिजे तसं आमचं नाही आहे म्हणून तर वास्तुशांत करतो. ह्या आमच्या 2-3 खोल्यामध्ये 32 खोल्या आम्ही बसवलेल्या आहेत. याचा अर्थ असा जर वास्तू असेल तर त्याला एक रूप आहे, पुरुषाकृती आहे ती. इथे त्याचं डोकं आहे, इथे त्याचे पाय आहेत, इकडे त्याचे हात आहेत, आणि तो उपडा झोपलेला आहे. हे जसं तुम्ही गुगलवरती सर्च केला तर वास्तूचं चित्र तुम्हाला मिळतं. हे चित्र असं असतं, तो उपडा झोपलेला असतो. तो वास्तू पुरुष, त्याच्या उजव्या हाताला काय, डाव्या हाताला काय, पायाजवळ काय, पोटाजवळ काय, डोक्याजवळ काय, त्या देवता इथे आहेत तशा. जणू काही ही ओरिजिनल वास्तू पुरुषाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केलेली आहे, आणि त्याला आम्ही मंडल असं म्हणतो आमच्या धर्मशास्त्रामध्ये. हे वास्तूचं मंडल. ग्रह कसे आहेत आकाशात त्याचं हे ग्रहमंडल. हे बघा, ही वास्तूची प्रतिमा आहे. हा, हे पाहिले मी. बरोबर, तेच सेम हे तयार केलंय. बरोबर बरोबर. आणि त्याची एक प्रतिकात्मक प्रतिमा म्हणून मध्ये वास्तू पुरुषाची ही प्रतिमा ठेवलेली आहे. ही सुवर्णाची प्रतिमा आहे, सोन्याची प्रतिमा आहे. ओके. आणि तशाच ग्रहांच्या पण सोन्याच्या प्रत्येक ग्रहाची प्रतिमा इथे मांडलेली आहे. त्या प्रत्येक ग्रहाचं सूक्ष्म वर्णन करताना प्रत्येकाचा रंग ठरलेला आहे म्हणून त्या रंगाची वस्त्र तिथे ठेवली आहे. मंगळाचा लाल, गुरुचा पिवळा, राहूचा आणि बुधाचा निळा, अनेक रंगांचा शुक्र. आपण ते एन्जॉय करतो. वास्तुशांती एन्जॉय करायला होते. नॉट ओनली वास्तुशांती, कुठलाही धर्म करते हे एन्जॉय स्वतः केलं पाहिजे. गुरुजी खूप छान होते आणि त्यांनी आमचं काम चांगलं केलं म्हणून ते चांगलं झालं असं कधीच होत नसतं. आम्ही किती मनापासून केलं, आम्ही किती छान केलं त्याच्यावरती त्याचं आउटपुट अवलंबून. म्हणून मनापासून कधी करतो, कळलंच नाही तर गुरुजी आले होते, तो आम्ही धूरबीर होऊ नये म्हणून पंखे लावले होते. हे एवढं काय काळं होऊ नये म्हणून कमी दूर होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. एवढंच आम्ही लक्षात ठेवतो, बाकी काही लक्षात ठेवतो. प्रसिद्धंतु पूजाला बसला ना, हे चांगलं कर्म आहे. आणि दिवा ओवाळल्याबद्दल, कुंकू लावल्याबद्दल असं आत्ता एक टोकन म्हणून फुल देऊन ठेव, आणि नंतर ते तुम्ही ॲज अ टोकन इनकॅश करा त्याच्याकडनं नंतर.
दोघींनी मिळून एकच टोकन आहे. नाही, फुल वेगळे अच्छा, फुल वेगवेगळे. म्हटलं जरासं फुल करून फोटो घ्या काढा. ना. खुश असेल एकदमच. वीज शूट मिळतोय नमस्कार केलेला तर तो खूप प्रत्येक टायमाला शूट करतो मी पायावर आणि एकदा नाही हा किंमाकडे येऊन ते 5 वेळा. महादेवांना नमस्कार दोन धारा फोटो कॅप्चर झाले फोटो काढायला बरं पडेल द्या आता नारा फिरवून द्यायचा. नेक्स्ट आणि इथे ह्या कोर्टात वकिलाकडे केस दिल्यानंतर जेव्हा तारीख पडेल तेव्हा ते बोलवतात, तेव्हा इथे बोलवणार इथे राहायला, तेव्हा यायचं. तोपर्यंत फ्री आहात आपण कुठं आणि डेलिव्हरी सुटलं मी काय वाटलं घरातच आहे. आज्यम तेज समर्पितम आज्यम पाप आरोग्य आज्यम गुणारामार आज्यम देवा प्रतिष्ठिता. मी नव्हतो तेव्हा. रांगोळी गेली कोण बोललं रांगोळी गेली भावा बोललो. थोडं सुकं चालेल. मी ते स्वयंपाकघरात स्वस्ती काढलं ना ते नमस्कार नमस्यामी धराये नमः शिवनाथो देवी भगवान शिक्षार्थ शर्मशक्तभाः धराये नमः मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि सागरान् पृथ्वीं यथावहसि मूर्धनि तथा मां वह कल्याण संपत संपत्तिभिः वा धर्मेश वा, श्रद्धाताईंना मदत करत असताना तुम्ही छान दिसतोस.
स्वाहा ओम यमाय नमः स्वाहा ओम निरृतये नमः स्वाहा ओम वरुणाय नमः स्वाहा ओम वायवे नमः स्वाहा ओम कुबेराय नमः स्वाहा ओम ईशानाय नमः स्वाहा भवन्तः ब्रुवन्तु शान्ति पुष्टि तुष्टि शास्तु तथास्तु। ओ ब्राह्मणाः शिवं वास्तु शिवं वास्तु शिवं वास्तु इति भवन्तः ब्रुवन्तु शिवं वास्तु।